हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश गिरी ॲग्रीट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या ॲग्रीट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर हा जो आपला प्रोग्राम आहे कॅज्युअल टॉक्स विथ ऑफिसर, या प्रोग्राममध्ये आज आपल्या सर्वांसमोर वेळात वेळ काढून आपल्या सर्वांना त्यांच्या जीवनाची कहाणी, यशाची कहाणी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या प्लॅटफॉर्मवर माझी जवळची खास मैत्रीण, बॅचमेट, डिपार्टमेंट सुप्रिया आज इथं आलेली आहे. तर सर्व ॲग्रिकॉस तर्फे, कृषी स्नातकांतर्फे, कृषी मित्र असतील, कृषी मैत्रिणींतर्फे मी सुप्रियाचं हार्दिक अभिनंदन करतो. आता कौतुक करण्याची गोष्ट अशी आहे की सुप्रियाचं म्हणजे ॲग्री MPC 2022ची जी ॲड होती त्याच्यामध्ये तिचं तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तरी मी सुप्रियाचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. थँक्यू ऋषिकेश. तर ॲक्च्युली आपला जो प्रोग्राम आहे तो कॅज्युअल टॉक्स आहेत, फॉर्मल टॉक्स नाही आहेत. तरी तू एकदम एक कॅज्युअली आपण काही बोलू शकतो, ठीक आहे? तर सुप्रिया, आज तू इथं बसली आहेस, तू असं कधी विचार केला होता का जेव्हा तू अभ्यास करायची तेव्हा तू कधी विचार केला होता की तुला आज माझ्यासमोर बसून इंटरव्ह्यू द्यायची वेळ येईल म्हणून? म्हणजे असं मी कधी विचारच केला नव्हता की बाबा मी इंटरव्ह्यू देईन, या पोस्टपर्यंत पोहोचून मग माझ्या फ्रेंडसमोरच मी इंटरव्ह्यू देईन असं कधी वाटलं नव्हतं. पण आता देते इंटरव्ह्यू तर खूप छान वाटतंय की बाबा बॅचमेटच आहे, इंटरव्ह्यू घेते. भीती कुठल्या इंटरव्ह्यूची वाटली? मागच्या आठवड्यात झालेल्या इंटरव्ह्यूची का आत्ताची? तसं मला भीती याच इंटरव्ह्यूची वाटते, कारण मागच्याची तेवढी वाटली नाही. कारण तो फॉर्मल इंटरव्ह्यू होता, हा इनफॉर्मल आहे, थोडासा वाटतंय म्हणजे कधी फेस केला नाही ना असा इंटरव्ह्यू, त्यामुळे. आत्ताच 2 दिवसांपूर्वी रिझल्ट लागला, त्यात तुझं ॲज अ तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. जेव्हा तू रिझल्ट बघितलास, जेव्हा तिथं नाव बघितलं त्या लिस्टमध्ये, कसं वाटलं? खरं सांगायचं तर मी माझं नावच बघितलं नाही रिझल्टमध्ये. म्हणजे मला इतकी भीती वाटत होती की कसं बघायचं, होतंय का नाही. त्या म्हणजे त्या दिवशी मी ट्रॅव्हलिंगमध्ये होते आणि एक तर 4 पासून मी मोबाईल बघत होते, कधी येईन रिझल्ट, कधी येईन. 4चे 5 झाले, 5चे 6 झाले, 6चे 7 झाले, तरी रिझल्ट आला नाही. मग मी माझ्या फ्रेंड्सला सांगून ठेवलं की बाबा तुम्ही बघा, झालं तरी सांगा, नाही झालं तरी सांगा. माझ्या फ्रेंड्सनी बघितलं, मग त्याने मला कॉल करून सांगितलं की हां सुप्रिया, तुझं झालं आहे आज तालुका कृषी अधिकारी म्हणून. मग तेव्हा तू गाडीत होती? हां. कसं वाटलं, काय फिलिंग गाडीमध्ये? म्हणजे खूप छान वाटलं. मला एक्सप्रेसच करता आलं नाही की यार कोणाला सांगू, आजूबाजूला कोणीच नव्हतं. इतकी खुशी झाली मला. मग मी घरी फोन केला, मग सांगितलं मम्मीला वगैरे, बाबाला वगैरे, ते खुश झाले, खूप खुश झाले. तर आणि तिथून फोन चालू झाले असतील? हो, खूप फोन. आणि मला वाटतं अशा खूप जणांनी फोन केला असेल की त्यांनी कधीच तुला फोन केला नव्हता. तेच कधीच, म्हणजे त्यांचे नंबर सुद्धा नाहीत, नाव सुद्धा माहीत नाही, अशांनी पण मला कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि थँक्यू टाईप करून कंटाळा असेल. हो, थँक्यू टाईप करून, कॉल रिसीव करून, बोलून कंटिन्यू. मला घरी बोलायला सुद्धा वेळ होता त्या दिवशी. कंटिन्यू फोन सुरू होते 11, 11:30 पर्यंत मला रात्री. जेव्हा तू ही बातमी तुझ्या घरच्यांना दिलीस तेव्हा त्यांची फिलिंग काय होती? तेव्हा तू म्हणजे थोडं सांगशील? म्हणजे ते खूप खुशीत होते. म्हणजे इतकं मम्मीचं सकाळपासून देवाला पाया पडणं सुरू होतं, भावाचं, आजोबांचं कसं होते रिझल्ट, काय येईन, काय होईल. म्हणजे ते खूप, म्हणजे जेवढं मला टेन्शन होतं त्याच्यापेक्षा जास्त त्यांना म्हणजे टेन्शन होतं की बाबा कसं होईन, काय नाही. मग झालं, एकदाचे खुश झाले. मग त्यांनी लगेच जेव्हा मी रिझल्ट सांगितलं, लगेच पेढे वाटले सगळ्या गल्लीमध्ये. तरी मॅडम नांदेडच्या आहेत. नांदेडमध्ये देगलूर, जेवढे आपले नांदेडचे देगलूरचे आहेत तर त्यांना थोडीशी आपुलकी वाटेल, कारण मॅडमची प्युअर लँग्वेज तिकडचीच आहे. तर सुप्रिया, तू आता कुठं ना कुठं तुझं जे स्वप्न होतं की एक अधिकारी व्हायचं किंवा ते तू यश प्राप्त, काही म्हणजे त्याच्यापेक्षा तुझे मोठी स्वप्न आहे ते मला माहिती आहे, पण काही प्रमाणात तू एक साध्य केलेलं आहेस काहीतरी, बरोबर आहे? तर हे साध्य करताना म्हणजे कुणाकुणाचा रोल तुझ्यासाठी इम्पॉर्टंट होता तुझ्या यशामध्ये? माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा रोल जे आहे माझ्या आजी आजोबांचा होता. म्हणजे मी लहानपणापासून त्यांच्याकडेच राहिलेली आहे आणि त्यामुळे मला त्यांनी लहानपणापासूनच शिकवलंय. कधी कोणती रिस्ट्रिक्शन माझ्यावरती टाकले नाही. जे मला करावं वाटलं ते तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहे म्हणून. त्यांनी आजोबा कसं काय? आजी आजोबाकडे म्हणजे मम्मीची आजी आजोबा? हां, मम्मीचे आई वडील, मम्मी आणि मावशी दोघीच असल्यामुळे लहानपणापासून मी आजी आजोबांकडेच राहते.
आणि त्यामुळे मम्मीपेक्षा जास्त मी त्यांच्यासोबत राहिलेली आहे. आजी आजोबांसोबत. हां, मग त्यांच्यामुळे त्यांचं अटॅचमेंट खूप आहे माझी त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे सगळं अगोदरचं श्रेय सगळं जे असेल ते त्यांना दोघांना जाणार, आजी आजोबा, त्यानंतर मम्मी पप्पा, भाऊ, माझी मावशी. माझ्या मावशीनं खूप मला लहान असताना शिकवलंय, मारून मारून माझ्याकडून अभ्यास करून घेतलेला आहे. तू मार खाल्लेला आहे? हो, मावशीचा खाल्लेला आहे. त्यानंतर माझं फ्रेंड सर्कल, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे. जेव्हा मेंटली मी म्हणजे सगळ्यात जास्त मेंटली सपोर्ट जो आहे तो माझ्या फ्रेंड्सने केलेला आहे मला. तरी कोण कोण, एक दोन नाव? म्हणजे सिनियर होते माझे बरेच सिनियर. जेव्हा पहिल्यांदा 2021ची जी ॲड होती तेव्हा नवीन होतं ते सगळं सिलेबस वगैरे, त्यामुळे काही माहीत नव्हतं. तेव्हा मग मुंडे सर आहेत, त्यांनी त्यांच्या नोट्स वगैरे दिल्या, कसा अभ्यास करायचं एक डिरेक्शन दिली. आणि मी तेव्हा फक्त 2 महिने मला अभ्यासाला भेटले होते. मी पोस्ट ऑफिसमध्ये जॉईन आहे त्यामुळे सुट्टी दिली नाही त्यांनी मला लवकर. आणि मी 2 महिन्यात कसं सिलेबस कवर करायचं, काय वाचायचं, काय नाही, काय स्किप करायचं, हे सगळं सरांच्या नोट्समुळे एक मला दिशा भेटली. आणि आमचा डिस्कशन ग्रुप होता, त्याचा पण खूप फायदा झाला मला. तर आता हे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर जेव्हा तू आज या स्टेजला आले, तर तुझ्या आजूबाजूचे असतील, रिलेटिव्ज असतील, किंवा एकदम ज्यांना खरंच म्हणजे तुझ्या पडतीच्या काळात सुद्धा ज्यांनी तुझ्यासोबत उभे राहिले, ते पण आज इमोशनल झाले असतील सगळ्या गोष्टी. म्हणजे एक आनंदाचं वातावरण, पण आनंदाचे अश्रू पण आले असतील, बरोबर आहे? तर आता ह्या सगळ्या गोष्टी जर आत्ता झाल्यात, घडल्यात, ते म्हणजे तू कृषीला आल्यामुळं. तर त्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे मी जेव्हा 11वी-12वीला, सगळ्यांना माहीत आहे नांदेडमध्ये सगळेजण MBBS, आयदर MBBS किंवा इंजिनिअरिंग, हे 2च स्वप्न असतात प्रत्येकांचे. मग त्यामुळे मी पण MBBSला जायचं ठरवलं होतं. पहिल्यांदा जेव्हा एक्झाम दिली तेव्हा काय माझं झालं नाही MBBSला. नेक्स्ट टाईम मी रिपीट केलं, त्यात पण BAMSला झालं होतं, पण मला करायचं नव्हतं आणि घरच्यांनी पण नको म्हटलं. एका रिलेटिव्सनी वगैरे सांगितलं की ॲग्रिकल्चर पण एक बेस्ट ऑप्शन आहे, तू त्याला ॲडमिशन घेऊन कॉम्पिटेटिव्ह वगैरे तयारी करू शकते. त्यामुळे अशा प्रकारे मी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं. ॲग्रीला ॲडमिशन घेतलं? हां. ओके. आणि तिथून तुझं कुठं, परभणीला? हां, UG परभणीला झालं. हां, कॅम्पसमध्ये? हां, परभणी कॉलेज. तिथला असा एखादा किस्सा आहे का की जो कायमस्वरूपी तुझ्या लक्षात राहिलेला आहे परभणीचा, एक चांगलाही आणि वाईटही आठवण? म्हणजे असं वाईट अशा खूप काही आठवण नाही आहेत तिथं, सगळं चांगलं. वाईट इन द सेन्स की तेव्हा तुला त्या कंडिशनचा खूप राग आला असेल किंवा चिड झाली असेल, आणि आज ती कंडिशन आठवली, तू हसत पण असेल त्या कंडिशनवर, असं एक चांगला किस्सा आणि एक थोडासा खराब? म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला होतो, फर्स्ट इयरला गेलो, तेव्हा आम्हाला स्टॉल बांधणं कंपल्सरी होतं तिथं. हां, म्हणजे कॉलेजला जाताना वगैरे स्टॉल बांधून जायचं. मग त्या गोष्टीचा कारण काय तो स्टॉल बांधायचं? कारण असंच ते सुरू होतं आधीच्या बॅचेसपासून, मग ते तसंच सुरू राहिलं की तुम्ही स्टॉल बांधून जायचं फर्स्ट इयरला. सिनियर सांगत होते स्टॉल बांधून जा. आणि त्याच्यामुळे मग ते जरासं खटकलं होतं मला. आणि त्यानंतर परत आणखी जे आपले उठाव वगैरे केला नाही का त्याच्या विरोधात? नाही, एन्जॉय केला मी. नंतर मग सवय झाली, त्याच्यानंतर एन्जॉय केला. आणि दुसरं जे एक आहे जे आपण सिनियरला तिथं अहो जाऊ घालतात, मग ते मला 12वीपर्यंत काही माहित नव्हतं असलं अहो जाऊ घालायचं. मी पहिल्यांदा गेले रूममध्ये, सिनियर होत्या 2 वर्ष, मग त्यांना अगं तुगा असं बोललं. नंतर संध्याकाळी मग सगळ्यांनी मीटिंग घेऊन सांगितलं की तुम्ही सिनियरला अहो जाऊ करायचं. तेव्हा काही दिवस, एखादा महिना खूप जड गेलं, खूप इरिटेट झालं, म्हणजे तोंडातून अहो जाऊ येतच नव्हतं. पण जेव्हा नंतर सवय झाली, आणि ती सवय आत्तापर्यंत कायम आहे किंवा तुम्ही सिनियरला अहो जाऊ घालणं, तशी ती वाईट नाही आहे, पण चांगलीच सवय आहे. म्हणजे एक रिस्पेक्टफुली आपण सिनियरला कसं बोलायचं ते त्यातून. ती जी सिस्टीम होती, म्हणजे रिस्पेक्ट करणं सिनियरची वगैरे, त्याचा फायदा तुला झाला की नाही? झाला, खूप फायदा झाला. कारण तिथं तेवढं UGला असताना तेवढं समजलं नाही की बाबा काय सिनियर ज्युनियर बॉन्डिंग असते काय नाही. पण जेव्हा तिथून बाहेर पडले, जेव्हा इतक्या दूर राहुरीला ॲडमिशन घेतलं MSCसाठी, तेव्हा मग समजलं की बाबा काय असते सिनियर, काय असतात बॅचमेट ज्युनियर, आणि सिनियर ज्युनियरची बॉन्डिंग कशी असते ते तेव्हा समजलं. म्हणजे इतकी हेल्प केली सिनियरनी. सुरुवातीला ॲडमिशनपासून येण्यापासून त्यांनी सगळं केलं ॲडमिशनचं. म्हणजे आम्ही फक्त तिथं बसलो, त्यांनी सगळे फॉर्म भरून दिले, कुठं जायचं, काय करायचं, कसं नाही, सगळं सांगितलं. त्यांनीच करून दिलं ॲडमिशन आमचं सगळं. सिनियरने? हां, सिनियरने करून दिलं. म्हणजे कुठंतरी सिनियर वरिष्ठांचा रोल आहे, महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. हो.
त्यामुळे सगळ्यांना तुझं एक काय सांगणं आहे याबद्दल, सिनियर ज्युनियर रिलेशनशिपबद्दल, म्हणजे जे आजकाल कमी होत चाललंय? सिनियर ज्युनियर रिलेशनशिप म्हणजे व्यवस्थित रिलेशन असायला पाहिजे त्यांचं, कारण खूप सपोर्ट करतात सिनियर असो ज्युनियर असो. आता माझे सिनियर पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि ज्युनियर पण, म्हणजे इतकी छान बॉन्डिंग आहे, एक फ्रेंडसारखं बॅचमेटसारखीच बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये. त्याचा खूप फायदा होतो मग अभ्यासात म्हणा, बाकी लाईफमध्ये म्हणा, तुमच्या एक कायम एक नातं तयार होतं चांगलं. तू आता स्टोल बांधण्याबद्दल एक किस्सा सांगितलास, तो चांगला आहे की खराब आहे? तसा तो खराबच आहे बघा. हां. आणि मग जेव्हा आमच्या बॅचला आम्ही बांधत होतो, मग आमचे जे ज्युनियर्स आले, मग तेव्हापासून आम्ही त्यांना तो रूल बंद केला. म्हणजे तुमच्या नंतर तुम्ही ती सिस्टीम बंद ब्रेक केली. केली बोलून. हां. चांगला किस्सा, एक चांगली आठवण, एक सुंदर. चांगली आठवण म्हणजे परभणीला असताना कसं आमचे क्लासेस तर वेगळे वेगळे होत होते, आणि मग जे एवढा काय एन्जॉय आम्ही बऱ्यापैकी ते हॉस्टेलमध्येच केलेलं आहे. हॉस्टेलमध्ये फेअरवेल असो, फ्रेशर असो, किंवा अदर फ्रेंडशिप डे वगैरे सेलिब्रेट करणं असो, ते खूप एन्जॉय केलं आम्ही आपण एक असतो ना आपल्या कॉलेज लाईफमध्ये एक किस्सा असतो जो की एक म्हणजे आपल्या मनाला स्पर्श करून जातो कुठेतरी, असा एखादा किस्सा, रंजक किस्सा. तसा तर म्हणजे 4 वर्षात काहीच नाही हे रंजक म्हणजे आम्ही फ्रेंडसोबत एन्जॉय केला. जेव्हा रावे होता, रावेत आम्ही ऑटोमध्ये वगैरे जात ते होतो. सगळेच करतात ते, पण तुझा फक्त तुझ्यासाठी स्पेशल असेल. स्पेशल किंवा जेव्हा MCRचा रिझल्ट लागला तेव्हा मग कॉलेजने सत्कार वगैरे केला, तेव्हा खूप भारी वाटलं. तेव्हापर्यंत असं बॅचमेट्सला माहीत नव्हतं की बाबा, आम्ही म्हणजे जास्त माहीत नव्हतं की कॉन्टॅक्ट नसल्यामुळे की हे बॅचमेट्स आहेत. आणि काय जेव्हा रिझल्ट आला MCRचा आणि मार्क्स चांगले पडले, रँक चांगली आली, मग कॉलेजने सत्कार ठेवला होता. परभणीला स्पेशल होता. एक सिस्टीम आहे ना ती, की मुलांचे लेक्चर्स वेगळे होतात, मुलींचे. तसं कसं वाटायचं की आता आपण 12वी नंतर कॉलेज 4 वर्ष आपण विचार करतो आता आपण एन्जॉय करणार, म्हणजे फ्रीडम असतं, जे आपण आधी गोष्टी अनुभवल्या नसतात ते कॉलेज लाईफमध्ये आपण अनुभवतो, पण ते तिथेही नाही अनुभवायला भेटलं. कसं? हां, ते 4 वर्षामध्ये तिथे काय अनुभवलं नाही ह्याचं वाईट वाटतंय. पण त्यानंतर जे 2 वर्ष होते MSCचे, तिथं खूप छान फ्रेंड सर्कल भेटलं मला. म्हणजे त्या 4 वर्षाची सगळी जी कमी आहे त्या 2 वर्षांनी भरून काढलेली आहे. त्यामुळे तेवढं काही वाईट फील होत नाही की बाबा 4 वर्ष मी काही एन्जॉय केलं नाही वगैरे. 2 वर्षात खूप एन्जॉय केलं. म्हणजे तिथून तू MCR करून इथं राहुरीमध्ये आलीस. त्या 2 वर्षात तोच प्रश्न आहे की त्या 2 वर्षात चांगली आठवणी, एक चांगला किस्सा 2 वर्षातला राहुरीमध्ये असे सांगण्यासारखे खूप किस्से आहेत चांगले. आमचं डिपार्टमेंट छोटं होतं, 6 जण. आमचं की आपलं 3 मुलं आणि 3 मुली, म्हणजे एकदम बॅलन्स डिपार्टमेंट. मग खूप एन्जॉय केला, सोबत फिरणं, सोबत जेवायला जाणं. त्यानंतर सगळ्यात तुला तर माहीतच आहे, बाहेर जाणारं सगळ्यात जास्त बाहेर जाणारं डिपार्टमेंट म्हणून आपलं नाव होतं, फिजिओलॉजी डिपार्टमेंट म्हणून. आणि मग आपली ट्रिप असेल त्यामध्ये पण खूप एन्जॉय केला आपण, चांगले फ्रेंड्स बनवले. छान वाटलं कुठेतरी, सगळी UGची कसर आपण इथं भरून काढली. PG मध्ये सगळी कसर भरून निघाली UGची. आता या गोष्टी पण आपण केल्या, राहुरीमध्ये अभ्यास पण केला. आता या कधी कधी काय होतं, जेव्हा जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जेव्हा ते स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये उतरतात, तेव्हा असं असतं का की सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आयुष्यातल्या? काय वाटतं तुला? असं काही जण म्हणतात की पूर्ण त्याग केला पाहिजे, सॅक्रिफाईस केले पाहिजे. मला पर्सनली सांगायचं म्हणजे सगळ्या गोष्टी त्याग करायला नाही पाहिजेत. कारण जर आपण एकच गोष्ट करत राहिलो तर आपलं डोकं असं गंज लागल्यासारखं होते. म्हणजे डोक्याला पण थोडासा आराम पाहिजे. तेच अभ्यास करायचं नाही. जे आपल्या काही हॉबीज असतील, आवडी असतील, चेंजेस असायला पाहिजेत अभ्यासाच्या. म्हणजे थोडंसं बाहेर पडून बाबा तुम्ही दुसरं काही करायला हवं. जे आपल्याला वाटते ते करायला पाहिजे. जसं फिरू वाटलं फिरून यायचं, काही खाऊ वाटलं खाऊन यायचं, काही तुमच्या हॉबीज असतील त्या पूर्ण करायच्या, मूवी बघून यायची, असं करत मग अभ्यास करायचा. ओके. तर आता या सगळ्या गोष्टी तू करून, सगळा एन्जॉय करून, लाईफ जगत जगत तू ही पोस्ट मिळवलीस. आता ऑब्व्हियसली आता ही पोस्ट मिळवायची म्हणजे तू अभ्यास पण भरपूर केलेला आहेस, म्हणजे चांगलं मार्गदर्शन पण भेटलं आहे, जे हार्डवर्क आहे तिथे करावंच लागलं. जेव्हा तू याची प्री दिली होती, हे पूर्ण जे ॲग्रीच्या 2 ॲड आहेत मागच्या, त्याच्यामध्ये काय सांगशील तुझं? म्हणजे प्रीचा अनुभव, मेन्सचा अनुभव कसा होता, पहिल्या ॲडचा आणि दुसऱ्या ॲडचा? म्हणजे मी अगोदरपासूनच MPSC कोर MPSC फोकस केलेली होती. आणि त्यानंतर ॲग्रीची माझी प्रिलिम्स निघाली, मग तेव्हा कुठं मी ठरवलं की ॲग्री करायचं.
तेव्हा अभ्यास मी सुरू केला ॲक्च्युली पहिल्या ॲडला. तेव्हा सगळं सिलेबस वगैरे नवीन होता, काही माहीत नव्हतं. आणि तेव्हा मग एक दिशा भेटली नाही व्यवस्थित मला, आणि मी वेळ पण मला नव्हता भेटला जास्त, कारण जॉब करत करत अभ्यास करायचं होतं. सुट्ट्याचं अरेंज करायला 2 महिने गेले, मला 2च महिने भेटले अभ्यासाला. मग आला त्यानंतर त्या 2 महिन्यामध्ये मी माझा 100% देऊन प्रयत्न केला कव्हर करण्याचा. पण तेव्हा कसं म्हणजे एक वेळेस वाचून आणि एकच रिव्हिजन झालं होतं, आणि त्यामुळे त्याचा मला इम्पॅक्ट झाला आणि स्कोर कमी आला माझा पहिल्या ॲग्रीला. 1.5 मार्क्सनं इंटरव्ह्यू गेला, हुकला माझा. आणि मग त्यानंतर मी दुसरी ॲड गेला तर गेला म्हणून थोडं वाईट वाटलं मला, की बाबा सगळी युनिव्हर्सिटी आहे इंटरव्ह्यूला, मी एकटीच नाही आहे, असं म्हणजे खूप डिप्रेस वाटत होतं थोडे दिवस. मग त्यानंतर स्वतःला सावरलं मी त्यातून. नाही म्हटलं, दुसरी ॲड आहे तुझ्याकडे, तू करू शकते, तुझ्याकडे ते गट्स आहेत. मी ठरवलं, मग दुसरी ॲड फुल फोकस केली. मग त्याच्यानंतर प्रिलिम्स निघाली. त्यानंतर मग मेन्सचा, ज्या मागच्या मेन्समध्ये चुका झाल्या होत्या त्या मी दुरुस्त केल्या. जसं की मी कन्सेप्च्युअल स्टडी करते, माझा पॅटर्न होता की पाठांतर जमत नाही मला, सगळं कन्सेप्च्युअल स्टडी केली. मग दुसऱ्या ॲडमध्ये मग ॲग्रीला थोडंफार पाठांतर पण लागते, दोन्ही लागते, कन्सेप्च्युअल पण आणि पाठांतर. 70-30. हां, 70-30. मग पाठांतरावर जरा फोकस केलं, मग वाचलं, व्यवस्थित वाचून घेतलं, अगोदर पॉईंट्स वगैरे काढले, जेणेकरून नंतर रिवाईज काय करायचं, कारण सगळं बुक रिवाईज करणं तेवढा वेळ नसतो, कारण रेड्डीचे बुक्स खूप 500 पेजेस 700 पेजेसचे आहेत, आणि परत रिवाईज करणं खूप अवघड जातं. त्यापेक्षा जे पॉईंट वाईज स्टडी केला मी नंतर, पाठांतर काय वाचायचं, किती वाचायचं हे ठरवून मग तसं रिव्हिजन केलं. आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर, खूप क्वेश्चन पेपर सोडवले, आणि जे ऑप्शन असतात त्याचं ॲनालिसिस केलं की हेच उत्तर का, बाकी 3 का नाही, अशा प्रकारे स्टडी केला, आणि त्याचा फायदा झाला मला. जेव्हा ते मेन्स द्यायला तू मध्ये गेली हॉलमध्ये, जेव्हा पेपर समोर आला, मग एक आपल्या काय टेक्निकचं, कोणत्या टेक्निकचा यूज केला की ते जे एलिमिनेशन आपण करतो ऑप्शनचं, ते कसं तुम्हाला उत्तर कसं दिसून आलं? 4 ऑप्शनमधलं उत्तर ओळखणं हीच म्हणजे एक्झाम असते आपली. उत्तर तर समोर आहे, पण ते म्हणजे कुठल्या गोष्टी तिथे तुला फायद्याच्या ठरल्या? म्हणजे एलिमिनेशन टेक्निकनं 2 ऑप्शन तर आपण सहज कट करू शकतो. फक्त जे असते ते उरलेले 2 ऑप्शनमध्येच असते, की इतकं जवळजवळचे असतात ऑप्शन की ते समजत नाही कोणतं आहे काय नाही. आणि त्यानुसार मग आपलं जे वाचलेलं आहे नॉलेज त्याचा थोडासा वापर केला, की बाबा हे येऊ शकतंय का, हे नाही का, आणि त्यानुसार मग मी जे मनाला वाटेल माझे योग्य ते ऑप्शन सिलेक्ट केलं, सोडून सोडलं, म्हणजे अशा टाईपमध्ये. म्हणजे आता तिथं तुम्ही जेव्हा बसता 50-50ची कंडिशन येते, तेव्हा तुम्ही म्हणजे लकचा फॅक्टर आहे म्हणायचं. म्हणजे लकचा फॅक्टर, मागचे पेपर ॲनालिसिस केले होते मी, जे सिलेबस असतो का नाही, सिलेबस कॉपी, त्यामध्ये जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित वाचायचे, आणि बऱ्यापैकी जे आन्सर आहेत जे सिलेबसमध्ये पॉईंट आहे का नाही तेच त्याचा आन्सर असते बऱ्याच. मग तशा प्रकारे मी लॉजिक लावलं. सिलेबस कॉपी आणि क्वेश्चन पेपर म्हणजे स्पर्धा परीक्षेचे मायबाप आहेत, त्यांना सोबत ठेवलंच पाहिजे, कारण सिलेबस शिवाय काय करायचं काय दिशाच भेटत नाही. ऑलवेज 24 तास आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा सिलेबस कॉपी सोबत असायलाच हवी, आणि त्यावरती काय वाचलं काय नाही आपण सगळं टिक करून ठेवायला पाहिजे, किती वेळेस वाचलं, कोणता पॉईंट राहिला का, कोणता कव्हर करायचा का, हे सगळं बघितलं पाहिजे. मला एक सांगायचं आहे की सुप्रियाचं म्हणजे सुप्रियानं फॉरेस्टची मेन्स पण दिली आहे 2019मध्ये, फॉरेस्टची मेन्स पण दिली आहे, आणि तिथं काही मार्कांनीच तुझं सिलेक्शन तिथं पण राहिलेलं आहे म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. बरोबर आहे. म्हणजे तेव्हा तर आपण जस्ट आलो होतो, मग कसं तेव्हा काय स्ट्रॅटेजी तुझी फॉरेस्टसाठी? तेव्हाची स्ट्रॅटेजी, तेव्हा फर्स्ट इयरला आले होते, असा अभ्यास नेमका सुरू केला होता, म्हणजे क्लासेस MSCचे क्लासेस अटेंड करणं, अभ्यास करणं, तेवढा वेळ भेटत नव्हता. पण फॉर्च्युनेटली माझी प्रिलिम्स निघाली, मग त्यानंतर फक्त 1 महिना होता रिझल्टच्या नंतर. माझे सिनियर सांगत होते अगोदरपासून तुझं स्कोर चांगला आहे तू कर, पण मला असा विश्वास नव्हता की बाबा होईन माझं सिलेक्शन, म्हणजे प्रिलिम्स निघन असं वाटलं नाही. पण ते एक चुकलं माझं की मी रिझल्टच्या नंतर सुरू केला अभ्यास, 1च महिना फक्त, आणि 1 महिन्यात मी केलं, म्हणजे सगळं नवीन होतं तेव्हा, काही समजत नव्हतं काय नाही, काय करायचं काय नाही, तरी सिनियरच्या गायडन्स खाली केलं, त्यांनी सांगितलं तेवढं केलं, आणि 4 मार्क्सनं मेन्स म्हणजे इंटरव्ह्यू हुकला माझा फॉरेस्ट्रीचा. त्याचं गिल्ट मला आत्ता पण वाटते की
Forest का science. तेव्हा व्यवस्थित का नाही केलं, नाहीतर आता 3 वर्ष आधी झाली असते. तेच ना, 3 वर्ष माझे गेले, वाया गेले म्हणजे वाया नाही असं. गेले. ॲक्च्युली इट इज नॉट वेस्टेज, इट इज नॉट वेस्ट, इट इज इन्वेस्ट असं म्हणू हा, आपण. ते इकडे इन्व्हेस्ट झाले मला, बरोबर आहे. जे होते ते चांगल्यासाठी होते शेवटी. हां, तर सुप्रिया आता आपण थोडंसं एक छोटासा रॅपिड फायर खेळू, बघूया आपण. तर पहिला प्रश्न, बेस्ट फ्रेंड, मुलगा की मुलगी? मुलगी. मुलगी. ओके. मम्मी का पप्पा? मम्मी. आजी का आजोबा? आजी. बहीण का भाऊ? भाऊ. कॉम्पिटिटिव्ह की प्रायव्हेट? कॉम्पिटेटिव्ह. कॉम्पिटिटिव्ह, ठीक आहे. फॉरेस्ट की ॲग्री? ॲग्री. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? 50-50. इथं पण इथे इलिमिनेट कसं करणार, कारण ऑप्शन 2च आहेत. लव्ह प्लस अरेंज. हां, लव्ह प्लस अरेंज. लव्ह प्लस अरेंज. ओके. यूजीमध्ये क्रश होते एकदम. होते? ओके. अटेम्प्ट नाही केला? पीजीमध्ये? हां, होते पीजीमध्ये. बेस्ट फ्रेंडशिप की रिलेशनशिप? फ्रेंडशिप. ऑलवेज. ओके. आता ॲक्च्युली मला पण प्रश्न सुचत नाही आहेत. ओके, तर मला अजून विचारायचं की रॅपिड फायर छोटाच होता, जस्ट होता रिफ्रेश करण्यासाठी. तर आता इथपर्यंत तू आलीस, इथपर्यंत तुझ्या आयुष्यातला प्रवास मला वाटतं कधी कधी खडतर, कधी चांगला, कधी दुःख, कधी सुख. ओके, तर आज हे सुखाचा क्षण तुझ्या आयुष्यात आले, ठीक आहे. आता इथून पुढे तुझी वाटचाल आहे, म्हणजे आयुष्य खूप राहिलं अजून, त्यामध्ये तुला काय वाटतं की अजून तुला काय अचीव करायचं आहे? म्हणजे मला ना अजून, म्हणजे मला इथं थांबायचं नाही ह्याच पोस्टवर फक्त. मी सोडून द्यायचे? नाही, आणखी मला DDA साठी ट्राय करायचं आहे. त्यामुळे मी नेक्स्ट ॲग्री फोकस करणार आहे, कारण मी अजून म्हणजे सॅटिस्फाय नाही आहे तेवढी की हा खुश आहे मी TO भेटल्यामुळे. मला अजून अचीव करायचं आहे की DDA व्हायचं, इथं स्टॉप करायचं नाही आहे मला. आणि त्यामुळे मी अभ्यास सुरू ठेवणार आहे. म्हणजे करिअर सोडून आयुष्यात अजून काय काय अचीव करायचं? तसं आणखी काही मी ठरवलं नाही आतापर्यंत. नाही, काहीच नाही. जे काही मम्मी पप्पांचे काही स्वप्न असतील अजून दुसरे, किंवा अजून काय दुसरं? म्हणजे मला ना फिरायला आवडतंय बाहेर. म्हणजे जे हिल स्टेशन असतील, निसर्गरम्य ठिकाणे जे मी पाहिले नाहीत आत्तापर्यंत, मला ते फिरून यायचं आहे सगळं. आणि घरच्यांना पण जरासं घरच्या बाहेर निघून जरासं फिरवणं, सपोर्ट करणं, एवढं आहे माझी इच्छा. आणि याला तुला वेळ भेटेल का? भेटेन, वेळ काढेन मी. काढून एवढं करणार आहे. आता इतके दिवस अभ्यास केला, आता थोडंसं एन्जॉयमेंट फॅमिलीसोबत वगैरे टाइम स्पेंड केला नाही जास्त आत्तापर्यंत. 10th नंतर पासून बाहेरच आहे, त्यामुळे जास्त वेळ देता आला नाही घरी. आणि लग्न कधी करणार? लग्न करेन आता. आता रिझल्ट लागला तेव्हापासून सुरू झाली असेल प्रोसेस? हां, घरच्यांचं सुरू आहे आता पाहणं वगैरे. बरोबर आहे. म्हणजे घरचे बघणार की तू बघणार? घरचे बघणार. अच्छा. आणि मगाशी सांगितलं ना की लव्ह प्लस अरेंज करायचं आहे, पण ते घरचे बघून? घरचे सांग अरेंज प्लस लव्ह. उलट सांगितलं आता. ओके, तर सगळं म्हणजे ठीक चालू आहे आता, व्यवस्थित आहे, मनासारखं आहे. पण एक विचारायचं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे जिचा स्ट्रगल तू सगळ्यात जास्त बघितला आहे, जिच्यापासून तू इन्स्पायर झाली असेल सगळ्यात जास्त? तसं स्ट्रगल म्हणजे तुझ्या जवळची व्यक्ती एकदम? मी माझ्या आजी आजोबांचा स्ट्रगल बघितलेला आहे. त्यांच्याकडून माझी मेन इन्स्पिरेशन माझे आजोबा आहेत. माझे आजोबा मंडळ अधिकारी म्हणून होते. म्हणजे त्यांनी एक तेव्हाच्या काळात त्यांनी पोस्ट मिळवली की बाबा त्यांनी अचीव केलं. तेव्हा पॉसिबल नव्हतं, तेव्हा त्यांनी अचीव केलं. मग त्यांना बघून मला एक इन्स्पिरेशन भेटली की बाबा हां, मला पण त्यांच्यासारखं बनायचं आहे. त्यांचा स्ट्रगल मी बघितलेला आहे. परत माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यांनी.
त्यांचा आनंद बाजूला ठेवून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी. मग त्यामुळे मग ते माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन आहे. अच्छा तर सुप्रिया, आजचं जे आपली सोसायटी आहे, सोसायटीमध्ये स्पर्धा परीक्षेचं सध्या वातावरण आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही आहे. म्हणजे कष्ट सगळेच करतायत, सगळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचत आहेत, पण सगळ्यांनाच हे यश प्राप्त होतं सो कॉल्ड, तसं नाही आहे. आणि याच्यामध्ये जे आपलं स्पर्धा परीक्षेचं जे सध्या युग आहे त्याच्यामध्ये काही जण सुसाईड असेल, आत्महत्या या वाटेला जात आहेत. तर त्यांच्याबद्दल किंवा अशा मानसिकतेबद्दल तुझं काय सांगणं आहे? पण जी स्पर्धा परीक्षा हे तुम्ही स्वप्न ठेवायला पाहिजे, तो प्लॅन ए असायला हवा, पण त्याच्यासोबतच प्लॅन बी सुद्धा असायला हवा. की असं नाही की बाबा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश भेटलं नाही तर तुम्ही सुसाईड करा वगैरे, लाईफ संपेल असं नाही आहे. तिथं लाईफ खूप मोठी आहे. स्पर्धा परीक्षा करणं हा लाईफचा पार्ट आहे, नॉट अ लाईफ. त्यामुळे तुम्ही तुमच्या जे आवडी असतील काय असतील प्लॅन बी ठेवा. आता मी स्वतःचं सांगते माझा, मी पोस्ट ऑफिस जॉईन केलेलं आहे. ते 10th बेसिसवरती होतं. म्हणजे तसं मला सुरुवातीला वाटत होतं की का करायचं, आपलं ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि 10th बेसिसवर कसं जॉब करायचा. पण नंतर मी त्याला प्लॅन बी म्हणून बघितलं की ऑपॉर्च्युनिटी, बाबा ठीक आहे हे नाही झालं, इकडे जर मला काही अचीव नाही झालं तर मी प्लॅन बी करू शकते, तिकडे पण सेटल होऊ शकते. आणि जर एखादा जॉब तुम्हाला जर म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही इंटरेस्ट निर्माण करा, त्यात निर्माण करून तुम्ही मग अचिव्हमेंट म्हणजे त्यात पण तुम्ही खुश राहू शकता. असं नाही की स्पर्धा परीक्षेमध्येच तुम्ही यश मिळवून खुश राहा. पण गव्हर्नमेंट जॉब भेटलाच पाहिजे का, तेच आयुष्य आहे का? असं पर्सनली मला तर नाही वाटत, कारण तेवढीच लाईफ नाही आहे. तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण भरपूर काही करू शकता, मग बिझनेस करू शकता. परत हे जर गव्हर्नमेंट जॉब सोडलं तर आणखी ICAR थ्रू आहेत बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज ॲग्री कॉस्टसाठी. त्यानंतर FCIच्या एक्झाम आहेत, RRB आहेत, तिकडे पण तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे स्टेट लेवल सेंट्रल लेवलचं पण तुम्ही एक्झाम देऊ शकता. जसं की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, नाबार्ड असेल, RRB असेल किंवा आपलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे ॲग्री रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम्स आहेत तेवढा तुम्ही देऊ शकता. ते सोडून तुम्ही बिझनेस वगैरे पण करू शकता. असं नाही, तुमचं जे नॉलेज आहे ॲग्रीचं, तुमच्याकडे शेती असेल तर तिथं तुम्ही वापरून नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून एक छान तुम्ही शेती करू शकता. त्यात पण भरपूर प्रॉफिट. पुढं लाईफ पार्टनर शेतकरी चालेल का? चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काहीच नाही का? अधिकारीच पाहिजे? नाही, तसं काही नाही आहे मला अधिकारी म्हणून, असं काही नाही आहे. पण शेतकरी असं तर वेल सेटल चालेल. म्हणजे वेल सेटल कसं? शेतकरी कधी वेल सेटल झालेला बघितलं आहे का? नाही, तसं माझं शेतीचं बॅकग्राऊंड नाही आहे, त्यामुळे मग मला जास्त माहीत नाही आहे त्याबद्दल. मग तरी चालेल की शेतीचं बॅकग्राऊंड नाही पण कारकीर्द शेतीमधलीच आहे. हां, मग शेतकरी चालेल ॲज लाईफ पार्टनर म्हणून. तर बघा, आत्तापासून शेती करायला चालू करा, तुम्हाला खूप स्कोप आहे. तर अधिकारी व्हायची काहीच गरज नाही आहे. तर आता तू उदाहरण दिलं की शेतकरी पण चालेल, पण सगळ्यांची अशी मानसिकता आहे का सगळ्यांना अधिकारीच पाहिजे? किंवा मुलींचे जे पालक आहेत त्यांना सगळ्यांना अधिकारी जावई पाहिजे, ह्याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे इव्हन आई वडिलांचं जे आहे ना, की मुलांच्या आयुष्यामध्ये की बाबा तू केलंच पाहिजे, तू स्पर्धा परीक्षाच केली पाहिजे, तू अधिकारीच झाला पाहिजे, नाहीतर तुझं लग्न नाही होणार, पुढची लाईफ तुझी सेटल नाही होणार. म्हणजे हे खूप, म्हणजे खरं बघायला गेलं तर एकदम म्हणजे छोट्या गोष्टी आहेत या आयुष्य बघायला गेलं तर. पण यांना आपण एवढं मोठं करून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठं पालकांचा पण रोल आहे. काय म्हणणं आहे तुझं याच्याबद्दल? म्हणजे पालकांना काय सांगशील तू? लहानपणापासून कसं आपल्या मनावरती बिंबवलेलं असते की बाबा तुम्ही अधिकारी व्हा, पुढे जाऊन तुमची लाईफ चांगली होईल, असं पालक सांगतात. मग त्याची सुरुवात आपण लहानपणापासूनच करायला हवी की म्हणजे आपले जे असतील मुलं बाळं वगैरे, त्यांना सांगायचं की बाबा की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, त्यात करिअर करा. तुम्ही एकच फक्त वन डायरेक्शन करू नका. तुम्ही करिअर तुमचा ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्यात करा. तेव्हापासून थोडं थोडं जर आपण सांगत गेलो तर मग थोडासा माइंडसेट पण चेंज होईल. आणि पण पालकांचा हां, की म्हणजे पालकांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे की पाल्याने काही करो, फक्त तुम्ही मागे उभे राहा. जे मुलं करणार त्यात तुमचा 100% सपोर्ट असायला पाहिजे. तुम्ही करा, हे म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. जेव्हा असा माइंडसेट होत जाईल तेव्हा मग हळूहळू चेंज होत जाईल सोसायटी. तर
सुप्रिया, आता या ज्या 2 ॲड झाल्या माग ॲग्रीच्या 2021ची असेल 22ची असेल, त्याच्यामध्ये काही जणांचं सिलेक्शन झालं आहे, पण खूप जण असे की त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. तर त्यांच्यासमोर आता कोणत्या म्हणजे कोणती संधी की ज्या थ्रू ते त्यांचं म्हणजे जे जॉबचं स्वप्न असेल किंवा एक स्टॅबिलिटी असेल ते करू शकतात? म्हणजे ॲग्रीमध्ये म्हणलं तर तुम्ही आता सध्या जे आहे कृषी सेवकची ॲड आहे रिसेंट, 2100 जागाची जवळपास ॲड आहे ती, आणि सरळ सेवा भरती आहे. मग त्यामुळे डायरेक्ट एक तुम्हाला त्यातून लगेच तुम्हाला पोस्ट भेटू शकते, म्हणजे लवकर स्टेबल होऊ शकता तुम्ही. आणि ह्या एक्झामसाठी वेळ पण कमी असतो भेटतो, त्यामुळे एक प्रॉपर तुम्ही स्टडी करा, गायडन्स घ्या व्यवस्थित. त्याची तयारी कशी करायची थोडक्यात, म्हणजे काय काय गरजेचं आहे त्यासाठी? त्यासाठी जर कमी वेळामध्ये करायचं असेल तर एक मेंटरशिप वगैरे, जर तुम्ही एखाद्या चांगल्या म्हणजे गायडन्स घेऊ शकता. गायडन्स घेऊन प्रॉपर जेवढं स्टडी करायचं, काय स्किप करायचं, काय वाचायचं, याच्यासाठी एक प्रॉपर गायडन्स जर तुम्ही घेतलात तर मग लवकर तुमचा अभ्यास पण होईल, रिव्हिजन पण होईल आणि लवकर अचीव करू शकता, पोस्ट मिळू शकते लवकर. ओके. तर प्रिया, आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुझ्याबद्दलच्या बघितल्यात. तुझी लाईफ असेल, UG असेल, PG असेल, किंवा हा तो तुझा प्रवास आहे करिअरच्या बाबतीतला, तो पण आपण बघितला आहे. काय तुझे आपण ओपिनियन्स बघितले, तू काही प्रमाणे मार्गदर्शन पण केलं. पण एक शेवटी जाता जाता आपले जे कृषी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना तू काय सांगू इच्छिते? म्हणजे तर माझ्या कृषी मित्र मैत्रिणींनो, लहानपणापासूनच तुम्ही ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली आहे. नवीन अशी काही ती गोष्ट नाही आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. जो त्या गोष्टीमध्ये जे आहे, तो सशाकडे जो स्पीड असतो आणि कासवाकडे जी कन्सिस्टन्सी असते, ह्या दोघांचा फायदा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये करून तुम्ही एक सक्सेस अचीव करू शकता. म्हणजे दोघांचेही गुण घ्यायचं, फक्त सशाचा किंवा फक्त कासवाचा घेऊन सक्सेस अचीव करता येत नाही. जेव्हा आपण त्या दोघांचं कॉम्बिनेशन करतो तेव्हाच आपल्याला सक्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छोट्या पण अतिशय एक चांगल्या प्रकारे सुप्रियानी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जे यशाचा मार्ग किंवा एक किल्ली छोट्या उदाहरणातून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला स्पष्ट केले आहे. कदाचित त्यामुळंच त्या आज या पदावर आहेत. तर धन्यवाद सुप्रिया, तू वेळात वेळ काढून इथं आलीस, आपल्या सर्व कृषी मित्रांना मार्गदर्शन केलंस, त्यासाठी मी पर्सनली तुला धन्यवाद म्हणतो. तसेच आपला जो ॲग्रीट्यूबचा परिवार आहे त्यातर्फे तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू.